नमस्कार मित्र हो, आज आपण घेऊन आलो आहोत आपल्या चॅनलवर IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग. शेअर मार्केटमध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे जेव्हा एखादा नवीन शेअर मार्केटमध्ये येत असतो तेव्हा पब्लिक साठी तो सुरुवातीला खुला असतो. एक लॉट मध्ये आपल्याला तो बाय करायचा असतो, घ्यावयाचा असतो. त्यासाठी आपल्याला 3 दिवस दिलेले असतात सबस्क्रिप्शन साठी. मग ओव्हर सबस्क्रिप्शन झाल्याच्या नंतर हे IPO आपण घेत असतो आणि IPO घेतल्याच्या नंतर त्याच्या लिस्टिंगवर त्याचं काय होतं, त्याचं किती प्रॉफिट झालं, किती लॉस झाला हे दिसतं. जनरली लॉस होणारा एकही IPO आपण इथं रिव्ह्यू मध्ये देणार नाही. इथं 50%, 60%, 70% असं 100-150% प्रॉफिट देणारे, म्हणजे 1 लाख रुपये गुंतवणुकीला 150% प्रॉफिट म्हणजे 1.5 लाख रुपये प्रॉफिट, म्हणजे टोटल 2.5 लाख रुपीज. तसं बरेच IPO हे 15,000च्या आत म्हणजे 14,000 रुपये गुंतवणुकीपर्यंत, 14, 14,500, 15,000 पर्यंत आणि त्यांचं लिस्टिंग होत असतं. पण काही IPO हे 1 लाखाच्या वर, 1,20,000, 30,000, 50,000 असे IPO असतात. हे असे IPO आपण रेग्युलरली रिव्ह्यूज देणार आहोत आपल्या सर्व मित्रांसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार इतर शेअर बद्दल सुद्धा आपण टिप्स देणार आहोत. चला तर मग पाहूया अपकमिंग आणि सध्याचे चालू असलेले IPOज. हे 2 IPO डिस्प्लेवर दिसत आहेत ते स्टॅनले लाईफस्टाईल लिमिटेड IPO आणि मेडिकामेन ऑर्गॅनिक्स लिमिटेड IPO. हे दोन्ही IPO 21 जूनला स्टार्ट झालं होतं सबस्क्रिप्शन. 25 जून म्हणजे आजच्या तारखेत हे संपलेलं आहे. 28 जूनला याची लिस्टिंग आहे. ह्या दोन्ही IPOची 369 रुपये किमतीला 40 शेअर्स घ्यायचे होते. 34 रुपयांचे 4000 शेअरचा लॉट मध्ये घ्यायचं असतं, हे घ्यायचे होते. पहिला IPO स्टॅनलेचा 369 रुपये आणि 40 शेअर्स घ्यायचे आपल्याला, म्हणजे 14,760 रुपये, 14,760 रुपयांची गुंतवणूक होती. इथे 34 रुपयांना एक शेअर, 4000 शेअर घ्यायचे होते, म्हणजे 34 गुणिले 4000 केले तर 1,36,000 रुपये आपली गुंतवणूक होईल. या दोन्ही IPOचं रिव्ह्यू मी केलेला आहे संपूर्ण अभ्यासांती, खूप पूर्ण स्टडीच्या अंती. स्टॅनले लाईफस्टाईल लिमिटेड IPO हा 49% 46%. स्टॅनले लाईफस्टाईल लिमिटेड लाईफस्टाईल IPO एक्सपेक्टेड रिटर्न काय आहे याचं? द स्टॅनले लाईफस्टाईल एक्सपेक्टेड रिटर्न इज 46%, म्हणजे नियर अबाउट 50%. जिथं आपली अंदाजे 14,000 रुपये गुंतवणूक होती आणि त्याच्यामध्ये आपला 50% जवळजवळ 46, म्हणजे आपलं एक्झॅक्टली 50%, तर 7,000 रुपयांचा आपल्याला रिटर्न मिळणार आहे. ज्यांना हा अलर्ट झालाय त्यांचा 28 तारखेला जर पाहायला गेलं लिस्टिंगच्या दिवशी तर 7,000 रुपये नियर अबाउट प्रॉफिट झालेलं दिसेल. आणि लिस्टिंग IPO आपण जे रिकमेंड करत असतो ते लिस्टिंगच्या दिवशी सोडायच्या हिशोबाने आपण रिकमेंड करत असतो, जास्त दिवस ठेवायची अपेक्षा किंवा गरज नसते. आणि दुसरा आपला IPO आत्ताच पाहिलेला मेडिकामेन ऑर्गॅनिक्स IPO एक्सपेक्टेड रिटर्न, त्याचा रिटर्न किती आहे? 147%. 147% म्हणजे 150% जवळजवळ, नियर अबाउट 150%, 150% आपल्याला इथं प्रॉफिट मिळणार आहे. 34 रुपयांचा शेअर, जे की 4000 शेअर्स घेतले होते आपण, ते मिळणार होते 1,36,000 रुपयांना. त्यांचं जर प्रॉफिट बघायला 150% म्हणजे 1,36,000 रुपये हे 100% रिटर्न झालं. त्यावर पुन्हा आणखी 50% म्हणजे 68,000 रुपये, म्हणजे ह्याचं टोटल होतंय 150% म्हणजे 2,04,000 रुपये. हे निव्वळ प्रॉफिट आहे मित्रांनो, निव्वळ प्रॉफिट. ही गुंतवणूक
1,36 आणि 2,04,000 रुपये हे प्रॉफिट आहे. असे घसघशीत रिटर्न्स देणारे IPOs आपण रिकमेंड करत आहोत. याच्या आधी पण केले, पण युट्यूबवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ आहे. या पुढचे IPOs जर येणार आहेत त्याबद्दल आपण रिकमेंडेशन डे 2 ला देणार आहोत. जसं की आपण पाहिलं 3 दिवसाचं हे सबस्क्रिप्शन सुरू असतं. दुसऱ्या दिवशी सायंकाळी किंवा रात्री ह्याचं रिव्ह्यू दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजे पहा हे 4 IPO अपकमिंग IPOs आहेत येणारे. 24 जूनला यांचं सबस्क्रिप्शन सुरू झालं म्हणजे कालपासून. हे पण 24 जूनला. तर 26 जून यांची लास्ट डेट आहे. आज 25 जून आहे. तर आपण उद्या 10 वाजेपर्यंत रिकमेंडेशन देऊ. जून 26 हे 4ही IPOs आहेत. यापैकी पहा 100 रुपये शिवालिक पॉवर कंट्रोल लिमिटेड IPO 100 रुपयांचा किंमत आहे. 1200 शेअर्स घ्यावे लागतील म्हणजे 1,20,000 रुपये गुंतवणूक लागेल. सिल्वान प्लायबोर्ड इंडिया लिमिटेड हा IPO 55 रुपयांना आहे. 2,000 शेअर्स घ्यावे लागतील म्हणजे 1,10,000 रुपये गुंतवणूक होईल. पुढचा मॅसॉन इन्फ्राटेक इंडिया लिमिटेड 30 रुपयांचा नाही 62 ते 64 रुपयांचा IPO. 2,000 शेअर्स घ्यावे लागतील. 64 रुपयांना जनरली घेत असतो आपण हायेस्ट पॉइंटला. तर याची सुद्धा 1,28,000 रुपये गुंतवणूक होते. 1,28,000. आणि विसामन ग्लोबल सेल्स इंडिया लिमिटेड IPO हा 43 रुपयांना 1 शेअर आणि 3,000 शेअर्स घ्यायचे आपल्याला. 43 गुणिले 3,000 जर करायला गेलं तर 1,29,000 रुपये गुंतवणूक आहे. यापैकी कोणते घ्यायचे हे युट्यूबवर पोस्टच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून उद्या मी 10 पर्यंत आपल्याला इन्फॉर्म करेल. तर पुढचे IPOs यानंतर आणखीही चान्सेस आहेत. हे जर आपल्याला घेणं शक्य झाले नाही तर पुढे आणखी अपकमिंग IPOs पाहू. पहा अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड 25 जून म्हणजे आजपासून 27 जून पर्यंत. अकिको ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड IPO हा सुद्धा तसंच 25 ते 27. डिवाइन पॉवर एनर्जी लिमिटेड IPO 25 ते 27. पेट्रोकार्बन अँड केमिकल्स लिमिटेड IPO 25 ते 27. यांची सुद्धा गुंतवणूक जर पाहायला गेलं 281 रुपयाचा शेअर आणि 53 शेअर्स घ्यायचे. याची किंमत होते आपल्याला 15,000 रुपयाच्या आसपास होते. आणि इथे दुसरा अकिको ग्लोबल तो 73 ते 77 1600 शेअर्स घ्यायचे आपल्याला. हे तर 1,23,200 रुपये. 1,23,200 रुपये. हा डिवाइन पॉवर 36 ते 40 रुपये म्हणजे 40 रुपयांना जरी घेतला तर आपण 3,000 शेअर्स घेत आहोत. 3 चौक 12 1,20,000 रुपये गुंतवणूक होईल इथे. आणि शेवटचा 162 ते 171 8,800 शेअर्स घ्यायचे आपल्याला. तर टोटल किंमत आहे यांची 1,36,800 रुपये. 1,36,800 अशी हे IPOs. या 4ही IPOची लिस्टिंग 2 तारखेला आहे. आपले रिव्ह्यूज म्हणजे आपलं रिकमेंडेशन आपण 2 जुलैला चेक करू शकता. घसघशीत आणि चांगलं प्रॉफिट मिळेल अशी सर्वांसाठी मी अपेक्षा करतो. आणि IPO बद्दल इथून पुढे आपण व्हिडिओ करणार आहोत. IPO बद्दल रिकमेंडेशन आणि त्यांचे रिव्ह्यूज देणार आहोत. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नेहमी आपल्याला नियमित असे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.